मित्रांनो, मराठी एक्झाम या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. रेल्वे गट ड ची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे आणि त्यांनी जो मसुदा जाहीर केलेला आहे, त्याच्यामध्ये एकूण जागांचा अहवाल किती दिलेला आहे, तर सर्वांना माहीतच असेल या भरतीबद्दल. 32,500 प्लस जागांचा अहवाल सादर केलेला आहे आणि हे पद फक्त तुम्ही 10वी पास असाल तरी देखील तुम्ही हा फॉर्म भरू शकत आहात. आजच्या व्हिडिओमध्ये या भरतीबद्दल हा फॉर्म भरण्यासाठी शिक्षण किती पाहिजे, महिलांसाठी ग्राउंड कशा प्रकारचा आहे, पुरुषांसाठी ग्राउंड कशा प्रकारचा आहे, याचा अभ्यासक्रम काय आहे, वयाची अट काय आहे, हे संपूर्ण डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. या भरतीच्या बद्दल कोणत्याही प्रकारचे अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही, त्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. आता सर्वात महत्त्वाचे जे पद आहेत, येत्या आठवड्यामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होऊन जाईल. आता जर बघितलं तर एकूण पदे वेगवेगळे, हे पद वेगवेगळे डिपार्टमेंट आहे. तुम्ही कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये किती देखील फॉर्म भरू शकत आहात. एवढे एकूण 14 वेगवेगळे रेल्वेचे हे जे गट ड चे हे डिपार्टमेंट आहेत. एकूण टोटल जागा त्यांनी आता सध्या म्हटलेलं आहे. याच्यामध्ये किती म्हटलेलं आहे तर बघू शकता, 32,438 म्हटलेले आहे. परंतु ज्या वेळेस जाहिरात येईल त्यावेळेस त्यावेळेस या ठिकाणी 50,000 प्लस पदे याच्यामध्ये वाढ झालेली तुम्हाला बघायला भेटेल. आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल्समध्ये चर्चा करणार आहोत. त्या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला इथे सांगून देतो. 1 मिनिट बघू शकता. याचा जो महिलांसाठी आणि पुरुषांसाठी जो अभ्यासक्रम सेम असणार आहे आणि सर्वात पहिल्यांदा जो अभ्यासक्रम काय असणार आहे, या ठिकाणी गणित बघू शकता. 1 मिनिट. गणित हा विषय असणार आहे. किती मार्क्सला पुढे सांगतो गणित. त्याच्यानंतर या ठिकाणी बुद्धिमत्ता. त्याच्यानंतर इथे सामान्य विज्ञान, सामान्य सामान्य ज्ञान नाही, या ठिकाणी सामान्य विज्ञान म्हणायचं आहे, सामान्य विज्ञान. आणि इथं सामान्य ज्ञान म्हणजेच या ठिकाणी जी आणि करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी, हे 4 विषय तुम्हाला इथे असणार आहेत. परंतु 4 विषय कोणते विषय किती मार्क्सला आहेत, याचा सर्वात महत्त्वाचा हा विषय मी तुम्हाला सांगणार आहे. कारण जेवढे पण मेरिट आहे, जे या ठिकाणी विद्यार्थी याच्यामध्ये पास होणार आहेत, जे विद्यार्थी पास होणार आहे त्यांना ग्राउंडसाठी बोलवले जाणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आता हा सिलेबस कशा प्रकारचा आहे, तर या ठिकाणी तुम्हाला विचारले जातील गणिताचे किती प्रश्न विचारले जातील, काय आहे अंदाज तुमचा? तर गणिताचे आहे तुम्हाला 25 प्रश्न. ठीक आहे. इथे गणिताचे 25 प्रश्न. 1 मिनिट. इथे 25 गणिताचे प्रश्न. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता या ठिकाणी 30 प्रश्न. बुद्धिमत्ता 30 प्रश्न. त्याच्यानंतर हे फक्त विज्ञानचे प्रश्न. सामान्य विज्ञान असते इथे, म्हणजे जनरल सायन्स असते. ते तुम्हाला किती प्रश्न विचारले जातील? तर या ठिकाणी 25. ठीक आहे. 25 प्रश्न. आणि जे अ, 1 मिनिट. इथे सामान्य विज्ञान, हां, ठीक आहे. इथे वरती लिहायचे ते. सामान्य फक्त विज्ञानचे प्रश्न. 1 मिनिट बघू शकता. 25 प्रश्न. सामान्य विज्ञान 25 प्रश्न आणि जे फक्त सामान्य ज्ञान आहे ते 20 प्रश्न. तर आता बघितलं तर हे 25 आणि हे 25 50 आणि हे 30 आणि हे 20 एकूण किती झाले? 100. ही 100 मार्काची तुमची लेखी परीक्षा होईल आणि लेखी परीक्षा झाल्याच्या नंतर तुमचे ग्राउंड होईल. आता ग्राउंड कशाप्रकारे होईल ते सांगण्या अगोदर मी तुम्हाला वयाच्या अटीबद्दल सांगतो. वय या ठिकाणी आधी जी 18-19 ची भरती आलेली होती, त्याच्यामध्ये वय 18 ते 33 वर्ष दिलेलं होतं. परंतु सर्व रेल्वेच्या भरत्यांना आता सूट दिलेली आहे कोरोनामुळे 3 वर्षाची. त्याच्यामुळे वय असणार आहे 18 ते 36 हे वय असणार आहे. परंतु जर तुम्ही एससी आणि एसटी कॅटेगरीचे असाल, एससी आणि एसटी कॅटेगरीचे असाल, तर तुम्ही 5 वर्षाची सूट 41 वर्षापर्यंत अप्लाय करू शकत आहात. जर तुम्ही ओबीसी कॅटेगरीचे जर असाल, तर तुम्ही 39 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. आता राहिला प्रश्न या ठिकाणी ग्राउंड हे कशा प्रकारचं राहील. या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा महिलांचं मी सांगून घेतो. महिलांना धावायचं आहे. किती मीटर? 100 मीटर. पोलीस भरतीला जेवढे असते ते 100 मीटर धावायचे असते आणि हे 100 मीटर घेऊन सोबतच तुमच्याकडे वजन किती असणार आहे? 20 किलोचे वजन असणार आहे. 20 किलो वजन घेऊन 100 मीटर, हे बाई हे बघू शकता, हे 20 किलो वजन, हे वजन घेऊन तुम्हाला महिलांसाठी सांगत आहे 100 मीटर धावायचं आहे. किती मिनिट याच्यामध्ये? 2 मिनिट. 2 मिनिट. 2 मिनिट तुमच्याकडे टायमिंग असणार आहे. हे सांगितलं महिलांसाठी. बघू शकता 100 मीटर धावायचं आहे, 20 किलो वजन घेऊन धावायचं आहे आणि 2 मिनिटामध्ये धावायचं आहे. आता या ठिकाणी पुरुषांसाठी मी इथे सांगतो. पुरुषांना धावायचं आहे 100 मीटर. 100 मीटर धावायचं आहे. किती किलो? तर 35 केजी. 35 केजी. 35 किलो घेऊन वजन पुरुषांना धावायचं आहे आणि हे धावण्यासाठी तुमच्याकडे
महिलांसारखेच 2 मिनिट असणार आहे. याच्यामधील फरक घेऊन पुन्हा एकदा समजावून सांगतो. महिलांसाठी 20 किलो वजन घेऊन धावायचं आहे 100 मीटर आणि 2 मिनिटे टायमिंग आहे. पुरुषांना 35 किलो वजन घेऊन धावायचं आहे 100 मीटर धावायचं आहे आणि टायमिंग आहे 2 मिनिट. अशा प्रकारचे हे ग्राउंड असणार आहे. त्याच्यानंतर तुमचा पगार. आता पगार किती असणार आहे? याचा पगार किती असेल? तर याचं बेसिक पेमेंट 19,600 असे काहीतरी इथे 19,600 एवढं बेसिक आहे. परंतु स्टार्टिंग पेमेंट तुमचं 34,000 प्लस गेलेले तुम्हाला बघायला भेटेल. तर या भरतीबद्दल कोणताही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. अशाच प्रकारचे अपडेट बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.